नमस्कार मित्रांनो, PSSM ब्लेसिंग्स परिवारमधून मी प्रिया डिगे रेवती देवीचे पुस्तक न्यू एनर्जीच्या ऑडिओ नंबर 3मध्ये तुमचे स्वागत आहे. मागच्या ऑडिओमध्ये आपण पाहिले रेवती देवींनी पूजापासून अभिषेकपर्यंत आणि अभिषेकपासून जापपर्यंत कशी तरक्की केली. टोबियास, क्रिऑन आणि एन्ड्रोमेडाद्वारा त्यांना मिळालेले संदेश तसेच चॅनलिंगद्वारा मिळालेले संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर मग ऑडिओ नंबर 3मध्ये पत्री सरांनी रेवती देवींना दिलेल्या कामाबद्दल पाहूयात. 2003 जानेवारीच्या पहिल्या सप्ताहामध्ये तिरुपतीमध्ये असलेल्या कार्यकर्ता समावेशमध्ये पत्रीजींनी मला बोलवले. तिथे मला एक जिम्मेदारी दिली गेली. सगळ्या मनुष्यांच्या आभा मंडळाचे परिशीलन करून स्टॅटिस्टिक गणना बनवणे. त्याच्याशी जुळलेले वर्णन क्रिम्झन सर्कल वेबसाईटमध्ये आहे. त्याचे जूनपर्यंत मला एक रिपोर्ट बनवून त्यांच्यासमोर सादर करायची आहे. घरी परतल्यानंतर कम्प्युटरसाठी कनेक्शन घेऊ की नको याच विचारांमध्ये होती. आता तर कुठला दुसरा मार्ग नव्हता म्हणून मी कनेक्शन घेतले. त्या वेबसाईटमध्ये मी गेली, पण खरे तर मला कम्प्युटरबद्दल ज्ञान खूप कमी आहे. माझ्याकडे जेवढे पण ज्ञान होते त्यामध्ये मला वेब पेज शोधणे कठीण झाले. फेब्रुवारी महिन्याचा शेवट आला तरी माझे काम जिथून सुरू होणार होते तिथेच होते. काहीच काम पुढे वाढले नाही, ज्याच्यामुळे मला खूप राग आला. मी सरळ टोबियाससोबत लढायला लागली. तुम्ही काय समजत आहात? जे तुम्हाला सांगायचे आहे ते मला सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे, पण तुमच्यावर ह्या गोष्टीचा काही फरक पडत आहे का? मी आता इंटरनेट सेंटरमध्ये जात आहे. चला मला वेब पेज कसे खोलायचे आहे ते दाखवा. आणि मी नेट सेंटरमध्ये गेली. वेबसाईटमध्ये गेल्यानंतर दुसऱ्याच मिनिटामध्ये समजले नाही मी कसे सही पॉईंटवर क्लिक केले आणि वेब पेज खोलल्यानंतर मी आश्चर्यचकित झाली. टोबियासचा धन्यवाद देत मी घरी परत आली आणि प्रिंटआउट काढून वाचायला सुरुवात केली. त्यामध्ये टोबियासने सांगितलेली काही गोष्टी चिन्हांप्रमाणे होती. लिंक खूप होते आणि विषय पण खूप चांगले समजतील. त्या लिंकना कसे करायचे आहे कसे परत माझ्या आतमध्ये बेचैनी सुरू झाली. जून महिना जवळ येत होता. जे मटेरियल मलाच नाही समजले त्याला मी बाहेर कसे आणू? अशाच वेळी नेल्लूर पिरामिड मास्टर आनंदरावच्या घरी गेल्यावर बोलता बोलता त्यांनी मला वाकिनची वेबसाईट बघायला सांगितली. घरी गेल्यानंतर त्याला शोधायला सुरुवात केल्यानंतर मला ती वेबसाईट मिळाली. आपल्या आतमध्ये फक्त इमानदार विचार आणि शोध करण्याची इच्छा असली पाहिजे. रस्ते आपोआप खुलतात. पहिले थोडे दिवस या विषयांना कसे आणायचे आहे हे समजत नव्हते. टोबियास मटेरियल सिरीजसारखे असते. ऑगस्टपासून सुरू होऊन दुसऱ्या वर्षाच्या जुलैपर्यंत एक सिरीज होती. असे 1999 ऑगस्टपासून पाठोपाठ सिरीज होती. प्रत्येक सिरीजमध्ये एका महिन्यामध्ये 12 पाठ होते. प्रत्येक पाठचा वेगवेगळा अनुवाद करू की सगळ्यांचा एक अनुवाद करू हेच समजत नव्हते, ज्याच्यामुळे काही महिन्यांपर्यंत मी द्विधा स्थितीत होते. सारखी सिरीज वाचत होते, त्यामुळे माझ्या आतमध्ये जागरूकता वाढायला लागली. नेल्लूरच्या ध्यानी अशोकजींनी सांगितले, ज्या पद्धतीने पण लिहिले गेले असेल त्याच्या आतमधील ऊर्जाही वाचणाऱ्यांना मिळाली पाहिजे. त्यांचे हे शब्द माझ्या कानांवर पडत होते. 2004 वर्ष अर्ध्याहून अधिक उलटून गेले. आता समजावून काहीच उपयोग नव्हता. जोपर्यंत पाण्यात उडी मारत नाही तोपर्यंत तुम्हाला कसे पोहायचे आहे ते कळणार नाही. म्हणून मी सुरुवात केली. या ज्ञानाला देणारा फक्त टोबियास नाही आहे. प्रत्येक जागेवरून चॅनलिंगद्वारा काही लोक या विषयाबद्दल सांगत आहे. त्यातून आपल्याला बातम्या मिळत आहे. या बातम्यांना एकत्र केल्यानंतर आपल्याला संपूर्ण पद्धतीने परिस्थिती कळेल. सत्य बातम्या कोणीही दिली तरी एकसारखी असते, फक्त त्यांच्या बोलण्यामध्ये फरक असतो. त्याच्या आतमधले विषय हे फक्त बोलण्याने संपत नसते, तर ते आचरणात आणल्यानंतर समजायला लागते. माझ्या हातातून लेखणीच्या माध्यमातून आलेला हा ज्ञानाचा प्रवाह हा इतरांच्या मदतीमुळे सृष्टीत आला आहे. टोबियास आपल्याला एक नवीन मार्गावर घेऊन जात आहे. टोबियास पहिले जे सांगत आहे आणि त्याच्यानंतर जे सांगत आहे त्याच्यामध्ये अंतर आहे. जेव्हा आपण अ आ इ ई शिकण्याच्या स्थितीमध्ये असतो तेव्हा तो काही काम करण्यासाठी सांगत आहे. त्या स्थितीमध्ये आपण त्याचे पालन केले तर त्यामध्ये आपलाच फायदा होईल. त्याच्यानंतरच्या स्थितीमध्ये त्यामधली काही कामे नाही करण्यासाठी आणि काही नवीन विषयांचे पालन करण्यासाठी सांगत आहे.
इयत्ता पहिलीमध्ये ज्या गोष्टींसाठी नाही सांगतात त्याच गोष्टींना 10वी इयत्तेमध्ये दुर्लक्ष करा असे सांगतात. पहिली पायरी चढताना दुसरी पायरी चढण्याचा विचार येईल. तिसरी पायरी चढण्याचा प्रयत्न कराल तर त्याच्यावरती चढू शकाल. हाच प्रयत्न तोबियास करत आहे. स्तरांप्रमाणे आपल्याला विषयांबद्दल शिक्षा देत आपली मदत करत आहे. तोबियास सांगतात, आपल्यासोबत वेळ देणे त्याला खूप आदरणीय वाटते. जेव्हा ते आणि आपण भेटतो तेव्हा न्यू एनर्जी डायमेन्शनचे निर्माण होते. ती पृथ्वीच्या संबंधित शक्ती नाही आहे, समोरच्याशी जुडलेली पण शक्ती नाही आहे. ती देवत्वाशी जुडलेली नवीन डायमेन्शन आहे. जेव्हा आपण आपल्या मनाला खोलतो तेव्हा जे लोक भौतिक रूपात नाही आहेत त्यांचे स्वागत केल्यावर त्याचे निर्माण होते. ते हे आहे जे आता निर्माण होत आहे. या पुस्तकांमध्ये आपल्याला काही इंग्रजी शब्द पण मिळतील, विज्ञानाच्या संबंधित पण मिळतील. त्याबद्दल आपण समजण्याचा प्रयत्न करूयात. तेव्हा ज्या विषयांबद्दल आपण बोलणार आहोत ते आपल्याला चांगले समजतील. एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी सारखे शब्द पण मिळतील. चला आपण याबद्दल बोलूयात. एनर्जीचा अर्थ शक्ती आहे. हे एक थरथरणाऱ्या रूपात असते. कंपनचा अर्थ लाटांप्रमाणे गती होणारी शक्ती आहे. हे शक्तींचे सहज लक्षण आहे. एनर्जी कंपनप्रमाणे संचार होत असते. हे चढ उतार आपल्याला सहज डोळ्यांनी नाही दिसत. जर आपण मध्यभागी क्षितिज म्हणून एक रेषा काढली आणि त्याच्या वर आणि त्याच्या खाली लाटांप्रमाणे टाकली आणि टाकल्यानंतर अशी काढलेली रेषा क्षितिजाच्या रेषेच्या वर जाईल आणि नंतर खाली येईल आणि परत वर जाऊन त्याच्या मध्यभागी क्षितिजाला स्पर्श करेल, अशी उतार आणि चढाव मिळून लहर म्हणतात. एका वेळेला त्या एनर्जीमधून किती लहरी आल्या अशा लहरींच्या संख्येला फ्रिक्वेन्सी म्हणतात. फ्रिक्वेन्सीलाच आवृत्ती म्हणतात. जास्त फ्रिक्वेन्सी म्हणजे एका वेळेला कंपन पातळीची संख्या जास्त आहे. कमी फ्रिक्वेन्सी म्हणजे कंपन पातळीची संख्या कमी आहे, म्हणजेच आवृत्ती कमी आहे. आपले भौतिक शरीर जिथे आहे तिथे सूक्ष्म शरीर पण आहे, पण एकाच जागेवर असून एकाच कारणामुळे दुसऱ्याला धोका नसतो. आपण आपली फ्रिक्वेन्सी बदलल्यामुळे भौतिक डोळ्यांनी जे बघू नाही शकत ते आपण बघू शकतो. म्हणून जे आपण बघतो आणि ऐकतो ते सगळे कंपन आहे, सगळेच आवृत्ती आहे. जेव्हा आपण आध्यात्मिक साधना चांगली करतो तेव्हा वेगळ्या आवृत्तीचे कंपन आपण भौतिक कानांद्वारे ऐकू शकतो. म्हणजे भौतिक अवस्थेच्या पण पलीकडील आवाज आपण ऐकू शकतो. टेलिपॅथी अशीच असते. अशीच दुसऱ्या फ्रिक्वेन्सीमध्ये जी आवृत्ती आहे तिला भौतिक डोळ्यांनी न बघता दुसऱ्या प्रकारे बघू शकतो. यालाच तिसऱ्या डोळ्याने बघणे म्हणतात. हे पुस्तक कथा म्हणून वाचणे पुरेसे नाही आहे. या पुस्तकाला जसे जसे वाचू तसतसे तुम्हाला अधिक समजत जाईल आणि जागरूकता पण वाढत जाईल. तोबियासचे बोट पकडून कुठली चिंता न करता पुढे जाऊया. मित्रांनो, मी माझ्या शब्दांना इथेच थांबवते. पुढच्या ऑडिओमध्ये आपण तोबियासचा पृथ्वीवरील प्रवास कसा होता हे पाहूया. धन्यवाद.